आणि तो या ठिकाणी आम्हाला ब्लेस करण्यासाठी आलेला आहे. आज आपण आपले हात पुढे करूया आणि त्याचा आशीर्वाद आमच्या जीवनासाठी जो तो घेऊन आलेला आहे तो आपण स्वीकारणार आहोत. प्रार्थना करूया आपण वचनाकडे जाण्याआधी. स्वर्गीय पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझे विशेष उपकार मानतो बापा. आज पुन्हा एकदा आम्हा सर्व भावा बहिणींना तू विशेष प्रकारे एकत्र आणलंस. तुझी उपस्थिती या ठिकाणी आहे. तू आमच्यामध्ये आहेस आणि आम्हाला तुझं सत्य वचन ऐकण्यासाठी तू सिद्ध करतोस म्हणून तुझे उपकार मानतो. आज पुन्हा एकदा तुझी स्तुती, तुझी आराधना, तुझं गुणगौरव करण्याची संधी शब्दांच्या द्वारे, गीतांच्या द्वारे, उच्च स्वरे, टाळ्या वाजून, वाद्य वाजून, हात उंच करून, उभे राहून आम्हाला ही संधी तू दिलीस बापा. उपासना करण्याची, यासाठी बापा आम्ही तुझे विशेष उपकार मानतो. आणि बापा आज आम्हाला तू प्रिपेअर करत आहेस, तयारी आमची करून घेत आहेस, यासाठी बापा तुला धन्यवाद देतो. आज बापा आमच्याशी तू बोल. तुझं अद्भुत गूढ गहन असं जे वचन आहे ते आम्हाला स्वीकारण्यास सर्व प्रकारची कृपा पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हा प्रत्येकाला तू दे, अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना विनंती करत आहोत. आज बापा इथं असलेल्या प्रत्येक भावा बहिणीसाठी तुला विशेष धन्यवाद देतो. होय बापा, खरोखर हे अद्भुत असे लोक आहेत, हे तुझे लोक आहेत. त्याचबरोबर जे कोणी कुठे कामानिमित्त असतील त्यांच्या बरोबरही राहा बापा. त्याचबरोबर घरी जे आम्हाला ऐकत आहेत त्यांनाही तुझ्या विशेष अशी उपस्थिती त्यांनाही जाणवू देत, अशी मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो. सर्व मान तुझा आहे बापा, सर्व महिमा केवळ तुझा आणि तुझा आहे. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक बापा. आमेन. प्रेज द लॉर्ड एव्हरीबडी. तुम्हा सर्वांना आजचा दिवस, विशेष दिवस, पेंटेकॉस्ट संडे च्या ग्रीटिंग्स. आणि ह्या दिवशीच आजचा दिवस म्हणजे जगभर चर्चचा बड्डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. कारण आज येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झाल्यानंतरचा 49 दिवस झाल्यानंतर हा जो दिवस येतो, 50वा दिवस, त्यावेळेला 50व्या दिवशी आम्हाला माहिती आहे प्रभू येशू ख्रिस्तानं जे अभिवचन दिलं होतं, जे प्रॉमिस दिलं होतं, ते त्याने काय केलं? फुलफिल केलं. पवित्र आत्मा आजच्या दिवशी या पृथ्वीवरती कायमस्वरूपी राहण्यासाठी आलेला आहे. आणि ज्यावेळेला ही घटना घडली त्यावेळेला आम्हाला ॲक्ट्स चॅप्टर 2 मध्ये वाचायला मिळतं. त्यावेळेला काय झालेलं आहे? पवित्र आत्मा आलेला नाही का? पवित्र आत्मा कशा प्रकारे आला त्या ठिकाणी? सोसाट्याचा वारा सुटलेला आहे असं आम्हाला वाचायला मिळतं. ॲक्ट्स चॅप्टर 2 वर्स 1 मध्ये म्हटलेलं आहे. नंतर ॲक्ट्स चॅप्टर 2:1 मध्ये आम्हाला म्हटलेलं आहे पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना. येस, वचन 2. अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. सोसाट्याचा नाद झाला आणि सर्व घर त्याने भरले. पवित्र आत्मा हा जेव्हा येतो एक आवाज त्याच्याबरोबर असतो, मोठा नाद त्या ठिकाणी झालेला आहे. आणि आम्ही पुढे जेव्हा वाचतो तेव्हा सगळ्यात मेन गोष्ट त्या ठिकाणी दिसली म्हणजे भाषेचं कन्फ्युजन देवानं त्या ठिकाणी केलेलं आहे. ते कुठल्या भाषा बोलत होते हे कोणालाही समजत नव्हतं. आणि पीटर त्यांना म्हणतो, तुम्हाला वाटते की हे मस्त झाले आहेत, परंतु पवित्र आत्मा आला होता आणि ते वेगवेगळ्या भाषेमध्ये काय झाले? बोलू लागले. दॅट इज द मेन थिंग. कारण बघा, देवानं ह्याच्या आधी एकदा भाषेचं काय केलं होतं? कन्फ्युजन, गोंधळ निर्माण केला होता टावर ऑफ बाबेलच्या वेळेला.
लोकांना पांगवण्यासाठी, कारण ते एक आले होते. परंतु आता यावेळेला जे भाषेचं कन्फ्युजन जे झालेलं आहे ते एकाच कारणासाठी झालेलं आहे, त्याच्या लोकांना एक करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आणि पवित्र आत्मा ते करत आहे. या प्रियानं आपण वचनाकडे जाण्याआधी आपलं बायबल काढूया आणि आपण सर्वच जण आपलं डिक्लेरेशन लिहूया. हे माझे बायबल आहे, हे माझे बायबल आहे, माझा विश्वास आहे की त्या देवाचे वचन आहे. मी तोच आहे जे की ते सांगते की मी आहे. माझ्याकडे तेच आहे की जे सांगते ते माझ्याकडे आहे. आणि मी तेच करेन जे ते सांगते की मी करेन. आज मला देवाचे वचन शिकवले जाईल. माझे मन सतर्क आहे, माझे हृदय ग्रहणशील आहे. देवाचे अविनाशी वचन स्वीकारण्यास तयार आहे. आणि माझे जीवन पुन्हा कधीही पूर्वीसारखे राहणार नाही. या आपल्या प्रभूला आपण टाळ्या वाजवून त्याचं स्वागत पुन्हा एकदा करूया. येस, थँक्यू लॉर्ड जीसस, थँक्यू. आणि पुन्हा एकदा प्रभूनं आजचा हा प्रभुवार आम्हा सर्वांना या ठिकाणी एकत्र करण्यासाठी सिद्ध केलेला आहे. आणि आजच्या दिवसामध्ये प्रभू आमच्याशी जे बोलणार आहे ते स्वीकारण्यासाठी त्याचे जे सिक्रेट्स आहेत, त्याच्या ज्या गूढ आणि गहन गोष्टी ज्या तो अनफोल्ड करतो, ज्या झाकलेल्या आहेत त्या तो आमच्यासाठी आमच्या हार्टमध्ये एनलाइटमेंट, प्रकाश आणतो. आणि हे काम कोण करतं? देवाचा शब्द करतो. जेव्हा तुम्ही शब्द ऐकता त्यावेळेला काय होतं? अंतःकरणामध्ये तुमच्या उकळी फुटते, तुम्हाला जॉय तुमच्यामध्ये येतो. आणि हीच ती वेळ आहे. आणि त्यासाठीच आम्ही एकत्र आलेलो आहोत. आम्ही आज इथे एकत्र कशासाठी आलेलो आहोत? देवाचा शब्द ऐकण्यासाठी आलेले आहोत. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल. आणि तो हे सैतानाला म्हणाला, डेव्हिल त्याची परीक्षा घेण्यासाठी आला होता, त्याला उद्देशून प्रभू येशूने हे वाक्य उच्चारलेलं आहे की मनुष्य हा भाकरीने जगत नाही. सो हा जो वर्ड आहे, रेमा वर्ड, आणि आम्हाला त्याने वर्ड दिला, हा लोगोस, रिटन वर्ड. हा रिटन वर्ड जो आहे, हा लिहिलेला जो शब्द आहे, तो जेव्हा आम्ही वाचतो, जेव्हा तुम्ही ऐकतो, तेव्हा त्याचा इफेक्ट, त्याचा परिणाम नक्कीच होतो. देवाचा शब्द हा व्यर्थ कधीही जात नाही, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून देवाचा शब्द आज आमच्याकडे येत आहे. देव आम्हाला त्याच्या गोष्टी त्याच्या शब्दातून दाखवत आहे. आणि म्हणून ते एक्सप्लेन करण्यासाठी होली स्पिरिट आम्हाला सहाय्य करत आहे. आणि देवाचा शब्द जो आहे तो त्याच्या लोकांना डिलिव्हर करण्यासाठी आलेला आहे, मोकळं करण्यासाठी आलेला आहे, बंधनातून सोडवण्यासाठी आलेला आहे. असा हा देवाचा शब्द आमच्यासाठी आहे. आज प्रियांनो, हा जो देवाचा शब्द देही झाला आम्हाला ठाऊक आहे. आणि तो जो शब्द आहे त्याचा जो इफेक्ट आहे, त्याचा जो प्रभाव आहे, देवाच्या शब्दाचा प्रभाव, त्याचा इफेक्ट काय आहे याकडे आम्ही काही बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो देवाचा जो शब्द आहे हा
जसा आम्ही घेतला पाहिजे, जसा देवाने तो आम्हाला दिलेला आहे तसा आम्ही स्वीकारला पाहिजे. आणि तो कसा स्वीकारायचा, तो का आम्हाला शोधायचा आहे, तो शब्द आम्हाला काय दाखवत आहे, याकडे आम्ही आमचं लक्ष लावणार आहोत. आम्हाला सर्वांना माहित आहे, जॉन चॅप्टर 1 वर्स 1 मध्ये लिहिलेलं आहे, इन द बिगिनिंग वॉज द वर्ड. प्रारंभी काय होता? प्रारंभी शब्द होता. प्रारंभी शब्द होता, वर्ड होता. लूक कृच वर्तमान याचा पहिला अध्याय, यामधून आम्ही एक वचन वाचणार आहोत. लूक कृच वर्तमान याचा पहिला अध्याय आणि वचन 32. लूक चॅप्टर 1 and verse 32. तो थोर होईल व त्याला परस्पराचा पुत्र म्हणतील, आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीद याचे राजासन देईल. Luke chapter 1 verse 32. Oh, something went wrong. Okay, 3. होली गोष्ट एकच मिनिट, वचन रेफरन्स माझा काहीतरी मिसमॅच होतोय. त्यांना आश्चर्य वाटलं असं कुठे लिहिले बघा. त्याच्या बोलण्यावरून ते थक्क झाले. yes. Oh, it is in 4. Luke chapter 4. Yes, not 1. Luke chapter 4 verse 32. Luke 4 verse 32. 4:32 ना? Luke 4:32. ओके. त्याच्या शिक्षणावरून ते थक्क झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त होते. त्याच्या शिक्षणावरून and they were astonished at his doctrine म्हटलेलं आहे. डॉक्ट्रिन म्हणजे शिक्षण, वचनाचं शिक्षण. त्याच्या शिक्षणावरून ते थक्क झाले. कोण ते? त्यावेळेला त्याच्या मिनिस्ट्रीमध्ये, त्याच्या सेवेमध्ये येणारे जे लोक होते, ज्यांना खरोखर प्रभू येशू ख्रिस्त बोललेलं ऐकण्याचं प्रिव्हिलेज मिळालं त्या पृथ्वीवर असताना, ते लोक त्याचं जेव्हा त्यांनी बोलणं ऐकलं त्यावेळेला बायबल सांगतं की त्याच्या शिक्षणावरून ते थक्क झाले. ह्या लोकांना चान्स मिळाला येशूचं बोलणं ऐकण्याचा चान्स. ते त्या ठिकाणी उपस्थित होते. त्या ठिकाणी ते त्या दिवशी चर्चला आले होते आणि त्या ठिकाणी येशू आला होता आणि येशू बोलायला लागला. जेव्हा येशू बोलत होता तेव्हा जे ते ऐकणारे होते ते म्हणाले आणि ते थक्क झाले. अमेझिंग असं त्याचं बोलणं त्या ठिकाणी त्यांना ऐकायला मिळालेलं आहे. त्याच्या शिक्षणावरून ते थक्क झाले असं लिहिलेलं आहे. अँड दे वर अस्टॉनिश्ड ॲट व्हॉट हिज डॉक्टरीन. शिक्षण अमेझिंग, अद्भुत असं त्याचं शिक्षण त्याने त्या ठिकाणी त्यावेळेला त्यांना दिलेले आहे. आणि त्याचे बोलणे कसे होते? अधिकारयुक्त होते. अधिकारयुक्त इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे. KJV मध्ये बोलण्याला काय म्हणलेलं आहे इंग्लिशमध्ये? आहे का वचन? मिळालं?
वाचा, मोठ्याने बोला. And his word was with power. त्याचे बोलणं इंग्लिश मध्ये म्हणलेलं आहे वर्ड. प्रारंभी काय होता? वर्ड होता. या ठिकाणी वर्ड बोलत आहे. वर्ड, त्याचं वर्ड म्हटलेलं आहे. अँड हिज वर्ड विथ पॉवर. हिज वर्ड त्याचे बोलणं म्हणजे तुझ्या मुखातले शब्द, त्याचे शब्द कसे होते? अधिकारयुक्त होते, पॉवरनं भरलेले असे होते. हिज वर्ड, ज्या आवाजातून जे शब्द आले त्यामध्ये काय होतं? सामर्थ्य होतं, त्यामध्ये पॉवर होती. लक्षात घ्या प्रियांनो, या ठिकाणी काय घडत आहे? पॉवर होती. शब्दामध्ये काय आहे? पॉवर आहे. फक्त हे काय फिलिंग नाही आहे. या ठिकाणी त्यांना हे फिलिंग आलेलं नाहीये की हा काय जबरदस्त बोलतोय, जे शब्द किती पॉवरफुल आहेत. जीससच्या बोलण्याचं लोकांना फिलिंग येत नव्हतं, तर लोकांना त्याचं खरोखर पॉवर दिसत होती. त्या ठिकाणी त्या लोकांनी ती अनुभवली. त्याचे बोलणं ऐकून ते थक्क झालेले आहेत. फक्त आवाज मोठा होता, चांगल्या आवाजात तो बोलत होता आणि त्याला जे फिलिंग होतं येतं तसं हे फिलिंग नव्हतं. त्याच्यापेक्षाही पुढं बियॉन्ड फिलिंग त्या लोकांनी त्या ठिकाणी त्याच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेला आहे. त्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी प्रगट झालेलं आहे. त्याची पॉवर त्या ठिकाणी दिसलेली आहे. जो ते काही बोलत होता ते त्याचे बोलणे अधिकारयुक्त होते. इंग्लिशमध्ये म्हणलेलं आहे त्याच्या बोलण्यामध्ये सामर्थ्य होतं. अधिकार म्हणजे सामर्थ्य, पॉवर होती. आणि त्या लोकांनी ती अनुभवली. ते लोक जे विटनेस त्या ठिकाणी होते की त्याचा वर्ड मध्ये काय आहे. सो येशू बोलत होता. प्रेम, आम्हाला या ठिकाणी एक गोष्ट समजून घ्यायची आहे की त्याचं बोलणं जे आहे, त्याचे शब्द जे येतात, येशूचे जे शब्द आहेत, त्या शब्दामध्ये ताकद आहे, त्या शब्दामध्ये पॉवर आहे. ज्या वेळेला आम्ही तो शब्द ऐकतो, आम्हाला ठाऊक पाहिजे की तो काय करतो. शब्द काय करतो? ज्या वेळेला आम्ही ऐकतो, ज्या वेळेला आम्ही तो समजून घेतो, ज्या वेळेला आम्ही तो शब्द उपयोगात आणतो, ज्या वेळेला आम्ही त्या शब्दावरती विश्वास ठेवतो, त्यावेळेला काय होतं? याचं अंडरस्टँडिंग आम्हाला पाहिजे प्रियांनो. हे आम्हाला समजलं पाहिजे. जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो, जेव्हा शब्द आम्ही आमच्या डे टू डे लाईफमध्ये उपयोगात आणतो, आम्ही ऐकतो, आम्ही वाचतो, आम्ही बोलतो, व्हॉट इज दस, तो काय करतो? आज आम्हाला समजून घ्यायचे प्रेरणो की प्रभू काय बोलत आहे. तू जे बोलणं आहे ते काय जाऊन परफॉर्म करणार आहे माझ्या लाईफमध्ये, माझं जीवन कसं बदलणार आहे. कारण त्याच्यामध्ये पॉवर आहे. तो शब्द जो आहे तो पॉवरफुल वर्ड आहे. त्याचं मॅनिफेस्टेशन, त्याचा परिणाम आमच्या जीवनातून दिसला पाहिजे. त्याचा इफेक्ट आमच्या लाईफवरती झाला पाहिजे. सो शब्दापेक्षा काहीही इम्पॉर्टंट नसलं पाहिजे आम्हाला लाईफमध्ये. त्याचा जो प्रेझेन्स आहे तो शब्दामुळे, त्याच्यापेक्षा कोणतीही गोष्ट आमच्यासाठी महत्वाची नाहीये. प्रेमो, आम्हाला जर देवाच्या समक्षतेमध्ये जायचं असेल, देवाच्या समोर जर आम्हाला उभं राहायचं असेल, तर आम्हाला ती परिस्थिती क्रिएट करावी लागेल. आपोआप होणार नाही. ते एन्व्हायरमेंट, ते ॲटमॉस्फिअर आम्हाला क्रिएट करायचंय.
की ज्यामध्ये देव येऊ शकतो. कारण हे क्रिएशन हार्टमध्ये आमच्या येतं. आम्ही ते क्रिएट केलं पाहिजे. आमचं हार्ट, आमचं हृदय, त्याची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये पाहिजे, तेव्हा ती क्रिएट होईल. तेव्हा ती क्रिएट होईल. आणि देव त्या ठिकाणी किती वेळ थांबणार आहे त्या उपस्थितीमध्ये माझ्या, हे सुद्धा आम्हालाच ठरवायचं आहे. आम्हीच ते ठरवणार आहोत की देव किती वेळ माझ्या समक्षतेमध्ये राहू शकतो. हे फार इम्पॉर्टंट आहे प्रियानो. आम्हाला हे समजलं पाहिजे. आज आम्हाला प्रभू दाखवत आहे की त्यावेळेला तिथे जे लोक होते ज्यांच्या उपस्थित प्रभू येशू ख्रिस्त होता, ते त्याचे शब्द ऐकून थक्क झालेले आहेत. ते त्याचे शब्द जे आहेत त्याला म्हटलेले आहेत की हा अधिकारयुक्त शब्दाने बोलतो. आणि आज सुद्धा आम्ही ते एकत्र त्याचा शब्द ऐकण्यासाठीच आलेलो आहोत. प्रेज लॉर्ड एव्हरीबडी. सो शब्द आम्हाला कॉन्फिडन्स देतो, शब्द आमचा विश्वास वाढवतो. हे शब्दाचं काम आहे प्रियांनो. आम्हाला सिच्युएशन क्रिएट करायचे. सिच्युएशन गाण्यामुळे येणार नाही, सिच्युएशन प्रार्थनेमुळे येणार नाही. सिच्युएशन येणार आहे आम्ही वर्ड कसा स्वीकारतो, आम्ही वर्ड बरोबर कसं कॉन्व्हर्सेशन करतो, आमचं बोलणं काय आहे, त्याच्यावरती देव उपस्थित राहणार आहे आमच्यामध्ये. सो वी हॅव टू क्रिएट आम्हाला ती परिस्थिती आमच्या मध्ये निर्माण करावी लागेल. तेव्हा त्याचा शब्द आमच्या जीवनावरती इफेक्ट करेल, त्याचा परिणाम आमच्या जीवनावरती होत राहील. फॉर हिज वर्ड वॉज विथ पॉवर म्हटलेलं आहे. सो हे फक्त आम्हाला फील करायचं नाहीये. सॉंग आणि म्युझिक ठीक इज गुड, आम्हाला त्यासाठी आमचं हार्ट प्रिपेअर करतात. परंतु वर्ड मी कसा ऍक्सेप्ट करणार आहे, वर्डला मी कसा रिस्पॉन्स देणार आहे, हे त्याच्यानंतर हे फिलिंग जे आम्हाला येतं की आता देव या ठिकाणी आहे, तर देव त्या ठिकाणी थांबवायचा असेल तर तो शब्द जो आहे तो माझ्या लाईफवरती इफेक्ट करणारा झाला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही स्वतःला तयार केलं पाहिजे, आमचं हार्ट आम्ही प्रिपेअर केलं पाहिजे. तेव्हा देवाचा शब्द जाऊन परफॉर्मन्स देणार आहे. त्याचा इफेक्ट, त्याचा परिणाम, त्याच्या बोललेल्या शब्दाचा परिणाम आमच्या जीवनावरती होत राहणार आहे. सो दिस इज द मेन थिंग. आज आम्हाला ही गोष्ट समजून घ्यायचे. आपण बघूया हा शब्द, त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे. गॉड, देवाचा हा जो शब्द आहे, बघा जे काही सर्व क्रिएट केलेलं आहे ते कशाने क्रिएट केलेलं आहे, कशानं? शब्दानं केलं. इब्रिकराचं पत्र याचा 11वा अध्याय वचन 3 काय म्हणलेलं आहे. हिब्रूज चॅप्टर 11 इब्रिकराचं पत्र याचा 11वा अध्याय वचन 3 ना, आणि याच्यामध्ये वचन 3 आपण वाचणार आहोत. विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूंपासून झाले नाही. या ठिकाणी मला क्लिअर कट सांगितलेलं आहे. या ठिकाणी विश्वासाने आपल्याला काय कळतं, विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने कशाची रचना झाली आहे, विश्वाची रचना झालेली आहे. थ्रू फेथ वी अंडरस्टँड दॅट द वर्ल्ड्स वेर फ्रेम म्हटलेलं आहे. रचना, वर्ल्ड्स वेर फ्रेम बाय द वर्ड ऑफ गॉड, बाय द वर्ड ऑफ गॉड. अशासाठी की अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूंपासून झालेली नाहीये. जे आम्हाला डोळ्यात दिसतं ते दिसणाऱ्या गोष्टींपासून झालेले नाहीये, तर न दिसणाऱ्या ज्या गोष्टी आम्हाला आज दिसतात आमच्या डोळ्यांना, त्या दिसणाऱ्या गोष्टींपासून झालेल्या नाहीयेत, तर त्या न दिसणाऱ्या गोष्टींपासून, इनविजिबल गोष्टीपासून
विजिबल गोष्टी आलेल्या आहेत. पण हे इनविजिबलचं विजिबल कशामुळे झालं? देवाच्या शब्दामुळे झालेलं आहे. बघा, वर्ड किती पॉवरफुल वर्ड आहे. अख्खं जे दिसतं आम्हाला डोळ्यांना, जे काही, ते सगळं दिसणाऱ्या जगातनं आलेलं नाहीये. न दिसणाऱ्या जगातल्या गोष्टी दिसणाऱ्या जगामध्ये येण्यासाठी देवानं त्याचा शब्द बोललेला आहे आणि गोष्टी क्रिएट झालेल्या आहेत, फ्रेम म्हटलेल्या ठिकाणी. असा हा देवाचा शब्द आहे. त्याच्या शब्दामध्ये ते सामर्थ्य आहे. आणि म्हणून प्रेमनो, आम्हाला शोधलं पाहिजे की हा शब्द जेव्हा माझ्याशी बोलतो तेव्हा माझ्यामध्ये त्याचा इफेक्ट काय येतो, तो किती इफेक्ट मला करत आहे, मी कशा प्रकारे तो घेतो, यावर तो इफेक्ट अवलंबून आहे, डिपेंड आहे. सो या ठिकाणी या वचनातनं आम्हाला दिसतंय की देवानं जे काही दिसतं ते सगळं जे आहे ते दिसणाऱ्या जगातनं आलेलं नाही आहे. विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना करण्यात आलेली आहे. सो हे आम्ही समजून घेऊया. देवाच्या लोकांना हे समजलं पाहिजे. त्याचे जे लोक आहे, आम्ही म्हणजे त्याचे लोक, माझे लोक परमेश्वर म्हणतो, त्यांना हे अंडरस्टँडिंग पाहिजे की मी जे बोलतो त्याचा इफेक्ट काय होतो, त्याचा परिणाम काय होतो. जे नथिंग मधून समथिंग निर्माण झालेलं आहे, जे काहीच नव्हतं, जे अस्तित्वात नव्हतं ते अस्तित्वात देवानं आणलेलं आहे. कसं आणलेलं आहे हे या वचनात सांगतं की देव बोलला आणि तसं झालेलं आहे. काही लोकांना वाटतं की काहीच नव्हतं आधी, देवाला सगळं बोलून तर नाही, आधी होतं, फक्त ते आपल्याला दिसत नव्हतं, ते देवामध्ये होतं सगळं. देवाला ते बाहेर काढायचं होतं, तेव्हा देव बोलला आणि ते क्रिएट झालं, ते बाहेर आलं सगळं. काही नव्हतं असं नाही, देव होता आधी, सगळ्याच्या आधी देवच आहे. प्रारंभी शब्द होता, शब्दच आधी होता, काही नव्हतं असं नाही. समथिंग इज देअर, समथिंग मीन्स गॉड हिमसेल्फ. देव स्वतःच होता आधी, देव स्वतःच आधी होता, तो होता, तो प्रेझेंट होता त्यावेळेला आणि तो बोललेला आहे आणि गोष्टी घडलेल्या आहेत. जे दिसत आहे या ठिकाणी दिलेलं आहे, देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली अशी की जे दिसते ते अदृश्य वस्तूंपासून झाले नाहीये. दृश्य वस्तूंपासून झालेले नाहीये. सो ही इज द क्रिएटर ऑफ अर्थ, ही इज द क्रिएटर ऑफ. आणि पृथ्वी त्याने निर्माण केली, प्रारंभी आकाश आणि पृथ्वी, नाही का? म्हणजे पहिलं स्पेस तयार केला. पृथ्वी ठेवणार कुठे काय तयार करून? पृथ्वीला जर ठेवायचं असेल तर काय तयार करावं लागेल? अवकाश पाहिजे, स्पेस पाहिजे. देवाने त्याच्या आधी स्पेस तयार केलेला आहे, त्याला आकाश म्हणलेला आहे. स्पेसमध्ये त्याला मग पृथ्वी आणलेली आहे, क्रिएट करून ठेवलेली, तिला स्पेसमध्ये आणून ठेवलेली आहे, तिला एक लोकेशनवरती आणून देवाने ठेवलेलं आहे. आणि आम्ही बघतो नंतर या पृथ्वीवरती काय झालेलं आहे. नंतर मग देवानं सगळं निर्माण केल्यानंतर ठरवलं, काय म्हणाला तो, सगळं काही तयार करायच्या आधी त्याने तयार केलं, ते दिसतं ते सगळं तयार केल्यानंतर तो मला लेट अस मेक अ मॅन. काय बोलला तो? लेट अस मेक अ मॅन. वर्ड बोलला, बायबलमध्ये लिहिलंय लेट अस मेक अ मॅन. हे तू पहिल्यांदा मॅन तयार करायच्या आधी, मानवाला तयार करायची ती देव काय केलं? देवानं आधी देव बोलला. त्या शब्दातली ताकद बाकी दे. देव बोलला की आपण लेट अस मेक अ मॅन, लेट अस मेक अ मॅन. हे डिक्लेरेशन त्याने त्याच्या मुखानं केलं. आणि ज्यावेळेला त्याने डिक्लेअर केलं ही गोष्ट
की मानवाला तयार करायचं, तेव्हा त्याचा शब्दाचा इफेक्ट सुरू झाला, तो शब्द गेला आणि काय केलं शब्दानं, अशी माती शोधून काढली, डस्ट, एकदम फाईन डस्ट शोधून काढली, कुठं आहे ती, त्या पृथ्वीवरती, की जिच्यापासून देवाला मनुष्य तयार करता येईल. त्याच्या शब्दाचा परिणाम बघा. पहिलं काम काय केलं शब्दानं, बेस्ट मटेरियल मानवाला तयार करायसाठी कुठं आहे. जसं कुंभार जर काही त्याला भांडी बनवायची असतील तर पहिली चांगली माती आणावी लागते. त्याला कुठली माती कुंभाराला चालते का, त्याला एक एक भांड मातीचं तयार करायला खूप आधी तयारी करावी लागते. माती प्रॉपर आणली पाहिजे, तिला बरोबर आणून तिचे चिखल व्यवस्थित तयार केला पाहिजे आणि मग सगळं हे झाल्यानंतर स्ट्रक्चर तयार होतं. त्या मातीला बरीच प्रोसेसमधून जावं लागतं. प्रेज लॉर्ड एव्हरीबडी. सो देवा जेव्हा बोलला की आपण मानव तयार करूया, लेट अस मेक अ मॅन, तेव्हा ती मॅन करायला लागणारी जी डस्ट आहे ती त्याला पहिल्यांदा पृथ्वीवरती कुठं आहे हे शोधायचं काम पहिलं शब्दानं केलेलं आहे आणि ती त्याला मिळाली आणि देवाने त्याच्यापासून काय केला, मनुष्य. अजूनपर्यंत सायंटिस्ट लोकांना ती डस्ट मिळालेली नाही आहे की ज्याच्यापासून फ्लेश तयार करता येईल. होतं का फ्लेश तयार डस्टपासून? सायंटिस्ट लोकांना अजून ते सापडली नाही. जर फ्लेश कुठलं गेलं असेल बॉडीतलं तर दुसरीकडचं फ्लेश काढून तिकडं लावायला लागतं, तेव्हा जाऊन माणूस भरून येत. अजून त्याचा शोध लागलेला नाहीये. तर देवाच्या शब्दात सामर्थ्य किती बघा. लेटेस्ट मेक अ मॅन म्हणणार काही नाही. ती डस्ट कुठे, ती डस्ट पहिली देवासमोर पाहिजे ना. देवाचं शब्दातलं सामर्थ्य आम्हाला समजतं या ठिकाणी. या पृथ्वीवरती ती फायनेस्ट डस्ट जिथं आहे तिथे देव गेलेला आहे आणि तिथे जाऊन त्यानं एक स्ट्रक्चर तयार केलेलं आहे, एक बॉडी तयार केलेली आहे. आणि तो जे बोलला होता लेट अस मेक अ मॅन, त्याचा जो वर्ड ऑफ गॉड जो आहे तो प्रोसेसमध्ये असतो, तो परिणाम करत असतो, तो गोष्ट तयार करत असतो. आम्हाला जेव्हा शब्द येतो तेव्हा तो आम्हाला प्रिपेअर करत असतो. ती डस्ट प्रोसेसमध्ये होती आणि देवानं ती माती घेतली आणि त्याचा मनुष्य त्यानं बनवला. म्हणजेच काय, फ्लेश बनवलं, देह बनवला. सो हिज वर्ड इज सो इफेक्टिव्ह वर्ड आहे त्याचा शब्द हा इफेक्ट करतोच करतो. आणि म्हणून हा शब्द म्हणजे शब्द प्रारंभी शब्द होता, शब्द देही झाला आम्हाला सांगितलेला आहे. आणि लूक 4:32 मध्ये हा शब्द जेव्हा तो बोलत होता तेव्हा लोकांना त्याची पॉवर समजली. त्यांनी ती फील केली नाही, त्यांनी ती बघितली. त्या ठिकाणी कशी बघितली आपण बघूया. लूक 4:32. अशुद्ध भूत तेव्हा अशुद्ध भूताच्या आत्म्याने पछाडलेला कोणी एक माणूस सभास्थानात होता. तो मोठ्याने ओरडून म्हणाला, अरे येशू नासरेत करा, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करण्यास आलास काय? कोण आहेस हे मला ठाऊक आहे. आणि या ठिकाणी बघा प्रभू येशू ख्रिस्त बोलत होता. त्याचं बोलणं, त्याचे शब्द ऐकून त्याच्या चर्च मधले लोक त्या ठिकाणचे थक्क झाले होते. त्या शब्दातलं सामर्थ्य ते म्हणले या ठिकाणी त्याचे बोलणे अधिकारयुक्त होते. हिज वर्ड म्हटलेला आहे, इंग्लिशमध्ये वर्ड शब्द वापरलेला आहे. इथं बोलणं म्हटलेलं आहे, मराठीमध्ये शब्द आहे. तो बोलणं हा शब्दाच्या द्वारे आहे. फॉर हिज वर्ड वॉज विथ पॉवर. आणि 33 वचन आपण आता वाचलं तेव्हा अशुद्ध भूताच्या आत्म्याने पछाडलेला कोणी एक माणूस कुठं होता? सिनेगॉगमध्ये होता. सभास्थानामध्ये, राईट इन द सिनेगॉग, सभास्थानातच एक पछाडलेला मनुष्य
बसला होता. देअर वॉज अ मॅन विच हॅड अ स्पिरिट ऑफ अन अनक्लीन डेव्हिल म्हटलेलं आहे, अशुद्ध आत्मा. आणि हा जो भाऊ होता कोणी त्या ठिकाणी पछाडलेला, तो पहिल्यांदा चर्चला आलेला नव्हता. तिथं पहिल्यांदा चर्चला कोण आलं होतं? येशू आला होता. येशू पहिल्यांदा आला होता. पछाडलेला माणूस दर रविवारी येत होता, दर शनिवारी येत होता. त्यावेळेला शब्दाच्या दिवशी मीटिंगसाठी येत होता. आणि त्या ठिकाणी कोणाच्या नावात मीटिंग होत होती? येशूच्या नावामध्ये मीटिंग होत होती. ते कोणाच्या नावात एकत्र येत होते? येशूच्या नावामध्ये. म्हणजे निर्माणकर्ता शब्दाच्या दिवशी ते एकत्र येत होते. त्या परमेश्वरावर त्यांचा विश्वास होता. आणि ते म्हणत होते की या मंदिरात कोणाची उपस्थिती आहे? परमेश्वराची उपस्थिती या ठिकाणी ह्या सिनेगॉग मध्ये आहे. तो प्रेझेंट आहे. येत तरी सुद्धा पाछाडलेला माणूस तिथं होता. लक्षात घ्या परिस्थिती, कंडिशन काय चर्चची कंडिशन अशी आहे की ज्या येशूच्या नावावर ते एकत्र येत आहेत, ज्या नावावर ते विश्वास ठेवत आहेत, जे म्हणतात की येशू या ठिकाणी उपस्थित आहे, अशा चर्चमध्ये दर शनिवारी हा व्यक्ती येत होता. त्याला कसलं स्पिरिट म्हणलेलं आहे? अनक्लीन स्पिरिट. जे मोस्ट ऑफ द बिलिव्हर्स मध्ये वर्क करतं, अशुद्ध आत्मा, अनक्लीन स्पिरिट. कुठे होता? सिनेगॉग मध्ये, मंदिरात होता. तरी त्या दिवशी वेगळं काहीतरी झालं. काय झालं त्या ठिकाणी? त्या दिवशी वेगळं काय झालेलं आहे? मंदिरामध्ये कोणतरी आलेलं आहे. त्या मंदिरात आधी शब्द कधी आला नव्हता. येशू कोण आहे? येशू शब्द आहे. त्या मंदिरात येशू कधी आला नव्हता. म्हणजेच काय? त्या मंदिरात शब्द आधी कधी आला नव्हता. त्या दिवशी त्या ठिकाणी शब्द आलेला आहे. कारण आधी जर शब्द आला असता तर तो मनुष्य कधीच डिलिव्हर झाला असता. पण तो मनुष्य डिलिव्हर झाला नाही. याचा अर्थ काय होतो की त्या ठिकाणी शब्द अजून आला नव्हता, परंतु त्या शब्दाच्या नावात चर्च चाललेलं होतं. हे लक्षात घ्या प्रियांनो. पण खरोखर देवाची उपस्थिती त्या ठिकाणी नव्हती. जर असती तर तो मनुष्य त्या कंडिशन मध्ये राहिला नसता. सो हिअर कम्स द वर्ड. त्या शनिवारी येशू त्या ठिकाणी आलेला आहे आणि ते चर्च उघडे पडलेलं आहे. तिथे काय गोष्टी अनट्रू आहेत, फॉल्सहुड, त्यांचे जे विश्वास आहेत ते सगळे कसे आहेत हे आम्हाला या ठिकाणी वाचायला मिळत आहे. जो प्रीचर त्या ठिकाणी प्रेझेन्स ऑफ गॉड डिक्लेअर करतो तो त्या ठिकाणी नव्हताच कधी प्रेझेन्स. कारण तो माणूस त्या कंडिशन मध्ये तिथं होता. आज येशू त्या ठिकाणी आलेला आहे. देवाचा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. येशूचा प्रेझेन्स त्या ठिकाणी आहे. आणि काय घडलेलं आहे? तो मोठ्याने ओरडून म्हणाला. वचन 33 मध्ये आम्हाला वाचायला मिळतं. आणि वचन 34 मध्ये तो म्हणतो, अरे येशू नासरत करा, तू आमच्यामध्ये का पडतोस? हे येशू नासरत करा. वाचा वचन 34. अरे येशू नासरत करा, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करण्यास आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र पुरुष तो. आणि या ठिकाणी हा जो अशुद्ध आत्मा आहे तो काहीतरी बोलत आहे. तो म्हणतो, अरे येशू नासरेत करा, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करावयास आलास काय? तू कोण आहे हे मला ठाऊक आहे. आय नो.
thou art the Son, the Holy One of God. आणि येशूने हे ऐकल्या वचन 35 मध्ये म्हणतो, तेव्हा येशू त्याला धमकावून म्हणाला, काय कर? तेव्हा येशू त्याला धमकावून म्हणाला, गप्प राहा, गप्प राहा व ह्याच्यातून निघ. गप्प राहा. येशू त्या ठिकाणी त्या दुरात्म्याला धमकावत आहे. जो दुरात्मा करेक्ट बोलत होता, कोणाला येशू धमकावतोय? जो खरं बोलतोय त्याला येशू धमकावतोय, तू गप्प बस, तू गप्प बस. कोणाला येशू बोलला? जो बरोबर ज्याने ओळखलं, डिस्पाइट ऑफ हिज टेलिंग द ट्रूथ, त्याला येशू म्हणतो, तू गप्प राहा, तू गप्प राहा. येशूची अशी इच्छा होती की त्याची ओळख दुरात्म्याच्या द्वारे होऊ नये कोणाला. ही येशूची इच्छा होती त्या ठिकाणी. तो बोलत होता ते बरोबर होतं, परंतु त्यानं मेसेज देऊ नये, त्यानं प्रीच करू नये, ही येशूची इच्छा होती. आणि कोण येशू आहे हे लोकांना त्यानं सांगू नये. येशूची अशी इच्छा होती की त्याचं नाव, त्याचं मार्केटिंग इव्हिल स्पिरिटनं करू नये, जरी तो बरोबर बोलत असला तरी. आणि म्हणून तो म्हणतो त्याला, तू गप्प राहा, कारण तू अनक्लीन आहेस, तू अशुद्ध आहेस, तू हे बोलू नकोस. डिमन्सचं ऐकावं नाही लोकांनी. हे रिव्हलेशन दुरात्म्याकडनं होता कामा नये. ही मिस्ट्री आहे, ही मिस्ट्री आहे, हे गूढ गहन गोष्ट आहे, ती तू सांगायची नाहीयेस. बिकॉज यू आर अनक्लीन, तू अशुद्ध आत्मा आहेस. कारण अशुद्ध आत्मा कसा असतो? ट्रान्सफरेबल असतो, तो पसरणारा असतो एकमेकांना. जसं साथीचा रोग कसा पसरतो. जर अनक्लीन स्पिरिटकडनं जर तुम्ही काय ऐकलं आणि ते स्वीकारलं तर हे तुमच्यामध्ये येतं त्या स्पिरिटमधून. आणि जो अनक्लीन स्पिरिटवाला आहे तो जेव्हा बोलतो ते त्याच्याकडून त्याच्यामध्ये जातं. इट इज ऑल ट्रान्सफरेबल. आणि म्हणून येशू त्याला जागेवरती धमकावतो आणि त्याला स्टॉप म्हणतो. तू त्याला गप्प राहायला त्यानं सांगितलेलं आहे. कारण तू बोलायचं कारण त्याने ओळखलं की या ठिकाणी शब्द आलेला आहे. शब्दामधलं सामर्थ्य त्या अनक्लीन स्पिरिटला कळलेलं आहे, अनक्लीन स्पिरिटला कळलेलं आहे. आणि तो म्हणतो, तो आमच्यामध्ये का पडतो? त्याची पॉवर त्याला समजलेली आहे. आणि त्या लोकांना तिथं कळलं की ह्याच्या शब्दामध्ये काय आहे? सामर्थ्य आहे. मॅनिफेस्टेशन त्या ठिकाणी झालेलं आहे. अँड जीजस रिब्यूक म्हटलेलं आहे वचन 35 मध्ये. येशूने त्याला, तेव्हा येशूने त्याला धमकावून म्हणाला, गप्प राहा. व काय म्हणलेलं आहे? व याच्यातून निघ. मग भूत त्या मनुष्याला त्याच्यामध्ये खाली आपटून काही उपद्रव न करता त्याच्यातून निघाले. काही उपद्रव न करता. इट हर्ट्स यू. एखादं डिमन जेव्हा तुम्हाला सोडून जातं तेव्हा तुम्हाला ते हर्ट करतं. हे आम्हाला या वचनातनं कळतं. त्या ठिकाणी मात्र तो जो अशुद्ध आत्मा होता तो त्या व्यक्तीला त्याने काय केलेलं या ठिकाणी? निघ म्हटल्यानंतर त्या मनुष्याला त्याच्यामध्ये खाली आपटलं त्यानं, पण काही हर्ट केलं नाही. हर्ट केलं नाही, त्याला काही उपद्रव त्यानं केला नाही. When evil spirit departs, they hurts many people. Today many believers are bleeding. आज ते सफर का होत आहेत? त्याच्या सफरिंगचं कारण एक आहे की तो दुरात्मा त्यांच्यातून निघताना त्यांना उपद्रव करून गेलेला आहे. त्यांचा डिलिव्हरन्स झाला, पण जाता जाता त्याने त्या प्रोसेसमध्ये काय केलं? त्याला हर्ट केलेलं आहे. ह्या ठिकाणी हर्ट झालेला नाही आहे तो. ह्या ठिकाणी त्याला फक्त खाली आपटलं म्हटलेलं आहे.
दुरून काही उपद्रव न करता. When the devil had thrown him in the midst, he came out of him and hurt him not म्हटलेलं आहे. hurt him not. सो पुढे काय झालेलं आहे बघूया आपण. तेव्हा काय झालं वचन 36 मध्ये, तेव्हा सर्वजण विस्मित झाले. शब्दाचा इफेक्ट काय आहे हे बघितल्यानंतर सर्वजण विस्मित झाले म्हटलेलं आहे. अमेज म्हटलेलं आहे. दे वर ऑल अमेज. आणि मग काय आलंय, विस्मित होऊन एकमेकास म्हणू लागले, काय हे बोलणे? हा अधिकाराने व सामर्थ्याने अशुद्ध आत्म्यास आज्ञा करतो आणि ते निघून जातात. काय हे बोलणे. and speak among themselves saying, what a word, what a word, what a word. काय हे बोलणे, काय हा शब्द आहे. बघा शब्दाची पॉवर या ठिकाणी दिसत आहे. त्यांना काय घडलेला इन्सिडेंट त्या ठिकाणी दिसत आहे. वर्षानुवर्ष येणारा हा भाऊ आज डिलिव्हर झाला. काय हे बोलणं, काय हा वर्ड आहे त्याच्यामध्ये. व्हॉट अ वर्ड, व्हॉट अ वर्ड. अथॉरिटी आहे त्या वर्डमध्ये. आणि या अधिकाराने तेव्हा विस्मित होऊन एकमेकास म्हणू लागले, काय हा शब्द आहे, काय हे बोलले. या अधिकाराने व सामर्थ्याने अशुद्ध आत्म्यास आज्ञा करतो आणि ते निघून जातात. प्रेज लॉर्ड एव्हरीबडी. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. ज्या ठिकाणी येशू येतो त्या ठिकाणी हा इफेक्ट, हे मॅनिफेस्टेशन होतं. कारण देवाचा शब्द त्या ठिकाणी बोलत आहे. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. शब्दाचं सामर्थ्य, त्याचा परिणाम हा दिसलाच पाहिजे. इट डिपेंड्स अपॉन अस हाऊ वी आर रिसिव्हिंग हिम. त्या शब्दामध्ये सामर्थ्य, अधिकार आहे आणि तो काम केल्याशिवाय, इफेक्ट आणल्याशिवाय राहत नाही. हा विश्वास पाहिजे. विश्वासाने आम्हाला कळते की या जगाची निर्मिती देवाच्या बोलण्याने झालेली आहे. देवाच्या बोलण्याने येशू या ठिकाणी चर्चला त्या दिवशी पहिल्यांदाच आला सिनेगॉगमध्ये. आणि पहिल्याच दिवशी तो त्या ठिकाणी त्याची समक्षतेचा अनुभव तिथं असणाऱ्या लोकांना झालेला आहे. आम्हा सर्वांना शताधिपती माहिती आहे. सेंच्युरियन येशूकडे आला. त्याचा चाकर घरी आजाराने काय होता, ग्रस्त झाला होता, आजारी पडला होता. आणि जेव्हा सेंच्युरियन मॅनला हे कळालं की माझी सेवा करणारा, माझ्या सेवेमध्ये असणारा माझा हा चाकर नोकर आजारी पडलेला आहे, सर्वंट, त्यावेळेला तो त्याच्या ऑफिसमधून बाहेर पडला आणि त्याला एक जागा माहिती होती की इकडे आरोग्य मिळू शकतं. कोण होता तो? शताधिपती होता, सिनियर मॅन होता, मिलिटरीमधला ऑफिसर होता. नक्कीच स्मार्ट विचार करणारा आणि हुशार असा असणार आहे तो. आणि त्याचं रँकिंग मिलिटरीमध्ये 100 लोकांच्या वरची त्याची पोस्ट होती. 100 लोकांच्या वरती त्याला नेमलेलं होतं, म्हणजे हाय रँकिंग ऑफिसर होता. आणि तो व्यक्ती येशूकडे मिराकलसाठी आला, चमत्कारासाठी आला. कोणासाठी? स्वतःसाठी नाही. तो स्वतः आजारी नव्हता, परंतु त्याचा जो सर्वंट होता तो घरामध्ये आजारी होता, जो त्याची सेवेमधला होता. आणि सेंच्युरियन जे काही त्याला मदत करायची ती केलेली होती, पैसे दिले होते, सगळं दिलं होतं, परंतु ते सुद्धा कमी पडले होते. त्यावेळेला त्या ठिकाणी डॉक्टर्स होते, मेडिकल शॉप्स होते, फार्मसी होती. परंतु या शताधिपतीने ठरवलं की कुठल्या हॉस्पिटलमध्ये आता जायचं नाही, तर आता प्रभू येशू चमत्कारासाठी प्रभू येशूकडे जायचं आहे. त्याच्या सर्वांसाठी त्या ठिकाणी हा कुठला रेग्युलर चर्च गोईंग माणूस नाहीये. कधी कधी देव अशा लोकांच्या मध्ये पण काम करतो ज्यांच्याकडनं आम्हाला साक्षीची अपेक्षा नाहीये. आम्हाला साक्षीची अपेक्षा आमच्या लोकांकडनं आहे, नाही का?
परंतु बऱ्याच वेळा लोकांना साक्ष कशी नॅरेट करायची, अनेकांच्या जीवनामध्ये काम देवाचं होत असतं, परंतु सगळेच उभारून साक्ष देऊ शकत, सगळे नाही देऊ शकत. देव काही लोकांना धैर्य देतो, मग ते पुढे येतात आणि बोलतात, परंतु देवाच्या शब्दाचा इफेक्ट सगळ्यांच्यावरती होत असतो. हा तर आउटसाइड मनुष्य आहे, सेंच्युरियन मॅन आहे. फक्त त्याला माहिती होतं की येशूकडे सामर्थ्य आहे, तो हील करतो, ही त्याला गोष्ट माहिती होती. तो काय टेस्टिमनीसाठी क्वालिफाय नव्हता, तरी सुद्धा बघा काय झालेलं या ठिकाणी काम झालेलं आहे. कसं झालेलं आहे हे आम्हाला वाचायला मिळतं ठिकाणी. या ठिकाणी या मत्तेच्या 8व्या अध्यायामध्ये, मत्ते को वर्तमान याचा 8वा अध्याय आपण शेवटी दाखला हा इन्सिडेन्स वाचणार आहोत. सो मॅथ्यू चॅप्टर 8 शताधिपती चाकर या ठिकाणी नाही मत्ते 8 मध्ये हा इन्सिडेन्स आम्हाला वाचायला मिळत आहे. आणि या ठिकाणी शब्द बोलल्यानंतर काय होतं याचं उत्तम उदाहरण आम्हाला या इन्सिडेन्स मधून वाचायला मिळतं. या ठिकाणी आमचा फेथ कसा असावा हे या ठिकाणी आम्हाला दिसत आहे. आणि हा जो सेवक आजारी पडलेला आहे तो त्या ठिकाणी नाहीये, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि आम्ही वाचूया 5 पासून, थोडं पुढे जाऊया आणि आपल्याला कळेल काय होतं या ठिकाणी. मग येशू कफरनहूमास आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणाला, प्रभूजी, माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. मग तो त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. ऑब्वियस, येशूला जर कोणी सांगितलं की कोणीतरी आजारी आहे तर येशू काय म्हणला लगेच, मी येतो, माझं काम, मला माहिती काय करायचं. आता तू मला तुझी अडचण सांगितलेली आहेस, आता मला माहिती आहे की काय करायचं आहे. बघा वर्ड आहे, येशू कोण आहे? वर्ड काय झाला? देहरूपी झाला. वर्ड बिकम फ्लेश अँड दॅट फ्लेश शब्ददेही झाला. म्हणजे ज्यांच्याकडे येशू ख्रिस्त आहे त्या सगळ्यांच्या मध्ये काय आहे? देवाचा शब्द चाललेला आहे. परंतु फक्त देवाचा शब्द आहे का प्रियांनो? तो काय म्हणतो? तो शब्द बोलतो पण. शब्द काय करतो? बोलतो पण. हा फ्लेश जो आहे शब्द देही झालाय, तो बोलतो, तो म्हणतो मी येऊन त्याला काय करतो? बरे करतो, बरे करीन. तेव्हा काय म्हणला शताधिपती? तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. शब्द मात्र बोला. या ठिकाणी बरोबर त्याने ट्रान्सलेशन केले. फक्त बोलणे, बरोबर बोलणे. शब्दाला सांगितलेलं आहे शब्द बोलायला. शब्दाला काय सांगितलेलं आहे? शब्द बोलायला सांगितलेलं आहे. हे ऐकल्यानंतर त्याची स्टोरी मग त्याने सांगितलेली आहे, त्याचा विश्वास त्याने सांगितलेला आहे. 10व्या वचनात हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. आणि हे सगळं शब्द बोल वाढल्यानंतर येशूला काय झालंय? आश्चर्य वाटलेलं आहे की ह्याचा फेथ हा नेक्स्ट लेवलचा फेथ आहे. बाकीचे लोक मला घरी येऊन डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करायला सांगतात, परंतु हा म्हणतो की तू माझ्या छपराखाली यावं एवढा मी काय योग्यतेचा नाहीये. तू काय कर? तू शब्द बोल, बट स्पीक द वर्ड ओनली अँड माय सर्वंट्स विल बी हील्ड. आणि येशूला हे त्याचं बोलणं ऐकल्यानंतर आश्चर्य वाटलेलं आहे. आणि तो जे मागे येणारे लोक आहेत त्यांच्याकडे बोलून म्हणतो की हा विश्वास मात्र मी इस्रायलात कुठेही
बघितलेला नाहीये. आणि मग तू त्यांच्याशी दुसऱ्या गप्पा मारतो नाही का. 11व्या वचनामध्ये मी तुम्हाला सांगतो की पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राम, इसहाक व याकोब यांच्या पंक्तीस बसतील. हे सेंच्युरियन राहायला बाजूला, येशू दुसरंच सांगायला लागला लोकांना की एवढा मोठा विश्वास मी इस्रायलात बघितलेला आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडून लोक येतील स्वर्गाच्या राज्यात, इब्राहिम आणि याकोबाच्या, इसहाक याकोबाच्या पंक्तीला बसतील. परंतु काय म्हणतो तो, परंतु राजाचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील, तेथे रडणे व दात खाणे चालेल. कारण येशूचा शब्द त्यांनी ओळखला नाही. ह्या सेंच्युरियनला माहिती होतं की या शब्दामध्ये काय आहे, पॉवर आहे. ह्या शब्दामध्ये पॉवर आहे. ह्याच्यात हा शब्द आहे आणि हा शब्द जेव्हा बोलतो तेव्हा त्याचा इफेक्ट झाल्याशिवाय राहत नाही. आणि येशू त्या लोकांना त्या ठिकाणी बाकीचं सगळं सांगत आहे. परंतु मला बघायचं होतं की तो कधी म्हणतो की तुझा जो चाकर आहे तो बरा झालेला आहे, असं कधी म्हटला का तो काय म्हणतो 13व्या वचनामध्ये. मग येशू शताधिपतीला म्हणाला, जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. कुठेही तो त्याच्या सर्वंटला इन द नेम ऑफ माय लॉर्ड जीसस काय असेल हिलिंगची जी काय प्रेयर आहे ती काही त्याने केलेली नाही. काहीही केलेलं नाही. त्याने काहीही तो त्या ठिकाणी बोललेला नाहीये. नेव्हर सेड एनिथिंग अबाउट सर्वंट. ऐकलं फक्त त्यानं की माझा चाकर आजारी आहे, तू फक्त शब्द बोल, एवढंच ते येशूने ऐकलं होतं. परंतु तुझा चाकर बरा होईल असं तो बोलला नाही. तो उलट म्हणतो, येशू शताधिपतीला म्हणाला, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे बी हील्ड युअर सर्वंट असं म्हणाला. कुठंच नाही, कुठंही तो म्हणलेला नाही. बघा ह्या ठिकाणी आम्हाला काय येशूच्या शब्दामध्ये काय आहे आणि तो कधी कसं काम करत आहे या ठिकाणी. आणि काय म्हणलेलं आहे, तुझ्या विश्वासाप्रमाणे तुला प्राप्त हो. आणि काय झालं, आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. तो कुठे असेल माहित नाही. कुठे 100 किलोमीटर आहे, 1000 किलोमीटर आहे, 200 किलोमीटर, वी डोंट नो एनिथिंग. घरामध्ये आहे, कुठे आहे माहित नाही. त्याच घटकेस काय झालंय, तो चाकर बरा. हे दोघं जण इकडे बोलतायत, येशू आणि सेंच्युरियन वेगवेगळे कुठेतरी बोलतायत. त्याचा परिणाम कुठेतरी होतोय. त्याच्या शब्दामध्ये काय आहे, सामर्थ्य आहे. शब्द त्याचा काय मुवेबल आहे, मूव होतो, ट्रान्सफर होतो. तो मोबाईल आहे. तुम्ही कुठेही असा, जेव्हा तुम्ही बोलता, जेव्हा कॉन्व्हर्सेशन तुमचं राईट होतं तेव्हा त्याचा इफेक्ट होतो नाही का. त्याचा इफेक्ट झालेला आहे ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतं. हे दोन लोक या ठिकाणी बोलत आहेत आणि चाकर कुठं लांब कुठंतरी आहे. त्या ठिकाणी मिरॅकल घडत आहे. मिरॅकल घडलेला आहे. वर्ड त्याचा मायग्रेट होतो. एका जागेवरून तो दुसऱ्या जागेवर जातो. तो लिमिटेड नाहीये एवढ्या जागेपुरता. ज्यावेळेला मी देवावर राईट बोलतो, तू फक्त शब्द बोल, वी बिलीव्ह इन युअर वर्ड. त्याचा विश्वास त्याच्या शब्दामध्ये होता. त्याला माहिती होतं की कुठेही असू दे कोणी, हा जर या ठिकाणावर जरी बोलला तरी सुद्धा त्याचा परिणाम मला बघायला मिळेल. हा सेंच्युरियनचा फेथ होता आणि तो त्याला म्हणतो, तुझ्या विश्वासाप्रमाणे तुला काय हो प्राप्त. आणि त्याचा हा विश्वास बघून त्याला आश्चर्य वाटलं. त्याला कळलं, अरे माझ्या शब्दातली ताकद हिनं ओळखली. माझा शब्द किती पॉवरफुल आहे हे या सेंच्युरियनने ओळखलेलं आहे. आश्चर्य वाटलं त्याला. त्याचा फेथ तसा होता आणि त्याचा फेथ होता की शब्द मात्र बोल, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त होईल. आणि तसं झालेलं आहे. हे फक्त फिलिंग नाही प्रेम, हे फक्त फिलिंग नाही आलेलं या ठिकाणी.
सेंच्युरियनचा तसा काय होता, शताधिपतीचा तसा विश्वास होता की हा जो बोलतो त्याच्यामध्ये काय आहे, पॉवर आहे. शब्द जेव्हा बोलतो आमच्याशी, तो शब्दच आहे, फक्त त्याने देह धारण केला होता. आणि शब्द जेव्हा बोलतो तेव्हा तो शब्द आमच्यावरती इफेक्ट करतो. आणि त्या ठिकाणी त्या घटकेलाच त्याचा जो चाकर आहे तो बरा झालेला आम्हाला दिसत आहे. सो देवाच्या लेकरांनो, आज आमच्या घरामध्ये कोणी आजारी असेल, त्याचं हिलिंग तिथं प्रेझेंट असल्यावरच होतं असं काही नाही. त्या आजारी व्यक्तीविषयी त्याचा विश्वास असेल की माझा चाकर तू बोलला तर बरा होणारच, तिकडे तो बरा होईल. एवढी पॉवर देवाच्या शब्दामध्ये आहे. आणि दोन लोक हे हिलिंग करू शकतात. जेव्हा देवाचा शब्द आम्ही ऐकतो आणि देवाच्या शब्दावर आमचा विश्वास असतो अशा प्रकारे, तेव्हा तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त होईल. आणि या ठिकाणी कंडिशन बदललेली आहे. जसं येशू त्या ठिकाणी सभास्थानात आला, ते सभास्थान त्याच्या नावानेच चाललं होतं आणि तो अनक्लीन स्पिरिटवाला माणूस तिथं रोज येत होता, जात होता. परंतु ज्यावेळेला शब्द येतो तेव्हा त्या ठिकाणी त्याचं पॉवर दिसते. आज या मंडळीमध्ये पण अशाच प्रकारे प्रभू काम करू इच्छितो. आमचा विश्वास त्या सेंच्युरियन प्रमाणे पाहिजे. त्याच्या बोलण्यावर आम्ही थक्क झाला पाहिजे. त्याचा शब्द जो आहे तो इफेक्टिव्ह आहे, तो परिणाम करतो. या प्रियांनो, आपण प्रार्थना करूया. प्रभूला धन्यवाद देऊया वेळेसाठी, ते विशेष उपकार मानूया. आम्ही जे म्हणतो की प्रभू तू या ठिकाणी उपस्थित आहेस, परंतु त्याचा मॅनिफेस्टेशन आमचं जीवन बदलण्यात दिसतो. आज अनेकांना साक्ष देता येत नाही, परंतु आम्ही जेव्हा त्यांच्याकडे बघतो तेव्हा आम्हाला दिसतं की देवाचं वचन, देवाचा शब्द या भावामध्ये काम करत आहे, देवाचा शब्द ह्या बहिणीमध्ये काम करत आहे. त्याचा इफेक्ट मंडळीला दिसतो. येस लॉर्ड, जरी पुढे येऊन बोलू शकले नाही तरी आम्ही ओळखतो की तुझ्या बोलण्यामध्ये, तुझ्या शब्दामध्ये अधिकार आहे, तुझ्या शब्दामध्ये ऑथॉरिटी आहे, तुझ्या शब्दामध्ये पॉवर आहे. आणि ज्यांनी त्या सेंच्युरियन सारखा विश्वास ठेवलेला आहे त्यांचं लाईफ चेंज होत आहे. आम्ही आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीये बाबा, कारण आमचं लाईफ चेंज होत आहे. हा तुझ्या शब्दाचा परिणाम होत आहे. अनेक जण हील होत आहेत, अनेक जण वेगवेगळ्या बंधनात होते ते त्यात सुटलेले आहेत. त्यांची वैचारिक बंधनं निघून गेलेली आहेत. इट इज द ओनली रिझन इज युअर वर्ड, बाय युअर वर्ड. आता हा वर्ड आमच्यामध्ये काम करत आहे. त्यासाठी धन्यवाद देतो. या मंडळीला तो अधिक पॉवरफुल बनव. ह्या मंडळीतील प्रत्येक भावाचं आणि बहिणीचं बोलणं हे अधिकारयुक्त आणि ऑथॉरिटीने भरलेलं असू दे, कारण त्यांच्यामध्ये शब्द आहे, स्वतः येशू आहे. बाबा हे जीवन तू आम्हाला दिलंस, यासाठी तुझे उपकार मानतो. यामध्ये आम्हाला ग्रो होण्यासाठी विशेष कृपा करो, अशी आज तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून ऐक बापा. आमेन. प्रेज द लॉर्ड एव्हरीबडी. Thank you, Holy Ghost. Thank you, Holy Ghost.